व्यसन आणि फॅशन याच्या आहारी गेलेली आमची तरुणाई. मला कधी कधी वाटतं त्यांच्या त्या पॅन्ट बघितल्या तर असं वाटतं माणसांपेक्षा उंदरं जास्त आहेत की काय घरात यांच्या. सगळं शिकवायची वेळ आली की नाही, केशभूषेपासून वेशभूषेपर्यंत. का हो, कुठे चाललो आम्ही? एक काळ असा होता म्हणजे एखाद्याच्या घरात आपण गेलो आणि पटकन चहा आला समोर. पूर्वीच्या काळी गुळाचा चहा प्यायची पद्धत पूर्वी. आता जुनं ते सोनं म्हणून आता आम्ही तेच करतोय, है की नाही? पूर्वी माणसं दूध न घातलेला चहा द्यायची, तेव्हा आपली माणसं काय म्हणायची, म्हणजे गरीबाच्या घरचा चहा, काळा चहा. आता ते श्रीमंतीचं लक्षण झालंय. ठिकठिकाणी फाटलेले ग्रीन टी, अजून ब्लॅक टी, त्याला नावं दिली आम्ही, वा वा, लेमन टी. बरं, ठिकठिकाणी फाटलेल्या जीन्स ते श्रीमंतीचं लक्षण झालं. आमच्या इथल्या आजीनी सांगावं, साडी फाटली तर जोडून रफू करून, है की नाही, वापरायची. गरिबीत माणसांनी हे दिवस काढले म्हणून नव्या पिढीला हे सगळं भोगायला मिळतंय. आणि आम्ही हे सगळं विसरून घरातलं 2 वर्षाचं पोर घरातल्या म्हाताऱ्या आजीला म्हणतं, आजी तू गप, तुला काही कळत नाही. आणि तुम्ही आता कसे हसला तसेच घरातले सगळे हसतात, किती हुशार बाळ आहे. त्याला 2 वाजवल्या पाहिजेत की नाही त्यावेळेत. मला खरं सांगा, मी चुकत असेल तर शास्त्र सांगतं, लालयेत 5 वर्षांनी, 10 वर्षांनी ताडयेत. 5 वर्षापर्यंत दात झाले लाडकोड. 10 वर्षाच्या पुढे, 5 वर्षाच्या पुढे पोरग गेलं की फटके देता आले पाहिजेत वेळेच्या वेळी. नको तिथे नाही तितकं जर कौतुक झालं ना तर मग फार भरकटले पण यायला वेळ नाही लागत. बाप हसत हसत 5 वर्षाच्या पोरांनी मांडलेली चापट सुद्धा सहन करतो, म्हणतो माझं बाळ किती हुशार आहे. मग तेच बाळ मोठं झाल्यावर हाताऐवजी लाथ वापरतं आणि वृद्धाश्रमाची वाट दाखवतं. मला काही दिवसांपूर्वी वाचलेला रेशो आहे, भारतामध्ये हिंदू धर्मीयांची वृद्धाश्रम जास्त आहेत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मुस्लिम पंथामध्ये आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवायची व्यवस्था किंवा पद्धतच नाहीये, ते सांभाळतात. आज तुम्हाला आम्हालाच आमचे पालक जड का होत आहेत? का आमची पोरं वृद्धाश्रमाचा रस्ता आई वडिलांना दाखवतायत? सगळं असून बेवारस असल्यासारखे पालक वर्ग का बरं? रक्ताचे पाणी करावं, हाडाची काढ करावी, सगळं करावं. का हो, आम्ही अधीर झालो. असंयमित जीवन, मर्यादे पलीकडचं जीवन आज आम्ही बघतोय, भोगतोय आजूबाजूला. इथल्या प्रत्येक पुरुषांनी, माता भगिनींनी मला सांगावं की आमची तरणी ताठी पोर जर घरातनं बाहेर पडली आणि संध्याकाळी 7 वाजून जरी गेले आणि ती घरात नाही आली तर आमच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही? का हो? कारण मर्यादे पलीकडचं जग आज आपण बाहेर पाहतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही भपकेपणाकडे लक्ष द्यावं, भपकपणाकडे लक्ष द्यावं की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहून खऱ्या अर्थी आमच्यातलं आत्मतत्व जागृत करावं, खऱ्या अर्थी परमार्थाची कास धरावी आणि मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल यासाठी आम्ही त्यांना सिद्ध आणि कटिबद्ध बनवलं पाहिजे की नाही? मला सांगा. असे टपून बसलेत, कधी आमच्या उमऱ्यात येतील सांगता येत नाही. लव जिहादवाले आमच्या पोरी बाळींना फूस लावून फसवून घेऊन जातायत, धर्मांतर सरळ घडतायत. आणि हा परिसर तुम्हाला, मला काही, मी काय सांगावं इथं येऊन? आपण सगळं जाणता, आपल्या सगळ्यांना सगळं माहिती असतं, फक्त ज्यांनी बोलायला हवं ती मंडळी बोलत नाहीत म्हणून सगळं बिघडतंय. नको बोलायला हवे त्यांचे आवाज भयंकर वाढतायत. धर्मावरती विशिष्ट प्रकारे घाला घातला जातोय. आमच्या देवी देवतांवर, आमच्या संतांवरती नको त्या प्रकारे प्रहार केले जातात आणि आम्ही शांतपणे बसलोय, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. आम्हाला कशाची फिकीर नाही, परवा नाही. महाराज म्हणले, असो द्यावा धीर सदा समाधान. समाधानी संतांना जमलं, महापुरुषांना जमलं, वीरांना जमलं. मला सांगा, सावरकर आले होते बॅरिस्टरीचा झगा पांघरून लंडन वरून, बॅरिस्टर होऊन आले होते, पण ती पदवी नाकारली. इथं आल्यानंतर 2 BHK 3 BHK घेता आला असता, बंगले बांधता आले असते, जमिनी घेता आल्या असत्या. संतांना करता आलं असतं की नाही? माऊलींना विचारावं, माऊली तुम्ही काय केलं इथं येऊन? तुम्ही काही घेतलं का एकरभर जमीन? माऊली म्हणले, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून आज तुम्ही आम्ही बंगले बांधतो, पण आमच्या घरामध्ये माऊलींचा फोटो असतो. वसुधैव कुटुंबकमची भावना संतांना समजली, कारण ते सदैव समाधानी होते. तुकोबराय म्हणले, ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि हे समाधान प्राप्त व्हावं याकरता आमच्या संतांनी प्राणपणाने प्रयत्न केले, लढले,
किती 11:30 पर्यंत वेळ आहे आपल्याकडे का नाही? 11:15. बरं, टाइम लिमिट दिलेला आहे. अशी समाधानी वृत्ती तुमच्या माझ्याकडे असेल. बघा, समाधान पाहिजे की नाही? नाहीतर आपलं दिलंय म्हणून यायचं 12 वाजेपर्यंत. आम्हाला नारदीय कीर्तनाची फार सवय, 2-2.5 तास आपलं एकटंच बडबडत बसायचं. पण हे आहेत याचं भान ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आहे नारायण जवळीचं. म्हणून बघा तुम्ही, देशभक्त असू दे, देवभक्त असू दे, या सगळ्यांनी भगवंताचं अधिष्ठान समोर ठेवलं. 16व्या वर्षी छत्रपती शिवप्रभूंनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन रोहिडेश्वराच्या किल्ल्यावर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शंभू महादेवाला घातला होता. का? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. स्वतःसाठी उत्तम जगता आलं असतं, पण नाही. भक्त या पदाला, मग तो मातृभक्त असू दे, देशभक्त असू दे, देवभक्त असू दे. भगतसिंग ऐन 22व्या-23व्या वर्षी ही पोरं फासावर गेली. कल्पना करा, आमच्या घरातली 22-23 वर्षाची पोरं. काय वय होतं, पण तरी सुद्धा देशमातेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. आणि ज्यावेळी फाशीच्या तख्तावर उभे राहिले होते भगतसिंग, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला, त्यावेळी भगतसिंगांची आई त्या कारागृहाच्या बाहेरच्या बाजूला रडत होती, भिंतीला कान लावत होती, त्या भिंतीवरून हात फिरवत होती. मेरा भगत फांसी पे जा रहा है. सगळा समाज विचारत होता की आई साहेब तुम्ही का रडताय? मुलगा फासावर चालला म्हणून रडता का? नाही म्हणाल्या. नाही, मेरा भगत आज जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही हूँ. मेरा भगत जा रहा है, मातृभूमि के लिए जा रहा है, ये मुझे पता है. भगत जा रहा है इसका अभिमान है. अरे भगत सारखी अजून 7 पोरं जरी माझ्या पोटी जन्माला आली असती ना, तरी ती मी मातृभूमीलाच वाहिली असती म्हणाली. याला म्हणायचं भक्त ही अवस्था, बरं का? मग राष्ट्रासाठी, देवासाठी, धर्मासाठी प्राणावर उदार होण्याची भूमिका आमच्या सगळ्या संतांनी, महापुरुषांनी, वीरांनी निभावली. आमच्याकडे तारुण्याची व्याख्या परमादरणीय जगन्नाथ महाराज फार सुंदर सांगतात बघा. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण एकत्र आले की तरुण होतो ना. पण तो तरुण धरून आणावा लागतो म्हणतात की नाही महाराज. पण या तरुणाईला कशाला म्हणायचं हो तरुण? अंगापिंडानी बळकट, मजबूत स्नायू, बलदंड शरीर यष्टी म्हणजे तरुण का? नाही. तेजस्विता, स्वामी विवेकानंद म्हणाले, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण आले की आम्ही सगळे तरुण. मग 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तान्याला म्हणायचे, तान्या चढव यशवंती, म्या मारीन उदय भान्याला. गडाला पण सिंह गेला तेव्हा चमत्कार घडतो, जेव्हा 75 वर्षाचे शेलार मामा तिथे प्राणांची आहुती देतात, तिथे लढतात. तानाजी मालुसरे प्राणांची आहुती दिली, जीवाला जीव देणारी ही सगळी मावळे मंडळी. का हो? कारण शपथच घेतली होती 16व्या वर्षी, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. रक्ताचा अभिषेक केला होता शंभू महादेवाला. देवीचं अधिष्ठान ठेवलं होतं. देवी उमे कालिके आदि शक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत्स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी. आई जगदंबेची पूर्ण कृपा होती म्हणून हा राजा सिंहासनाधीश्वर छत्र चामर परिधान केलेली, पण तरी सुद्धा गळ्यामध्ये देवी भक्तीची कवड्याची माळ घालत होता. हातामध्ये पोत घेऊन देवीचा भुतिया म्हणून गोंधळी बनून नाचत होता. हे गोंधळी गोंधळी अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ मास
सुनेव हरिनाम संबळ आमचा घालावा गोंधळ वाजो हरिनामे संबळ जिथं विठूचं राऊळ तिथं संतांचा गोंधळ जिथं विठूचं राऊळ तिथं संतांचा गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आई राजा उध उध म्हणून हातात पोत घेऊन का हो सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणून स्वराज्यावर आलेली सगळी संकट परतावून लावण्याचं धैर्य साहस पराक्रम आणि ताकद होती कारण निर्भय अवस्था प्राप्त झाली होती हरीची या भक्ता नाही भय चिंता कारण जिजाऊ माऊलींनी अगदी लहानपणापासून हरिभक्ती शिकवली होती रावणाला मारणारा राम शिकवला होता कंसाला मारणारा कृष्ण शिकवला होता पराक्रमी कीचकाची छाती फोडणारा भीम शिकवला होता आता आमच्या पोरांना विचारा भीम म्हणजे काय हो ते पोरग म्हणतो छोटा भीम कार्टून मधला लाडू खातो पण पांडव प्रताप पांडव गीतेमध्ये वर्णन केले धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन माद्री सुतो कथयताम न भवन्ति रोगाः शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन प्रत्येक पांडवाचं गुणवर्णन केल्यानंतर आम्हाला फायदा आहे लाभ आहे धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन धर्मराजांबद्दल ऐकल्यावर बोलल्यावर धर्मभावना जागृत होते शत्रुं विनश्यति धनंजय कीर्तनेन शत्रूंचा नाश होतो अर्जुनाचं चिंतन केल्यावर गुणवर्णन ऐकल्यावर पराक्रम ऐकल्यावर वृकोदर म्हणजे भीमसेन भीमांचं गुणवर्णन ऐकल्यानंतर अंतःकरणातली पापभावना जाते आणि माद्रीसूत म्हणजे नकुल सहदेव यांचं वर्णन ऐकल्यानंतर रोगांचा नाश होतो मग हे सगळं आम्ही ऐकायचं सोडून आज आमचे हिरो बदलले आदर्श बदलले असो माझा त्याबद्दल बोलण्याचा आत्ता तरी भाव नाहीये पण या पलीकडे जाऊन तुकोबराय सांगतात आहे नारायण जवळीचा थोडा विश्वास ठेवा भगवंत आहे आणि तो आहे बरं दर्शन शास्त्रामध्ये ईश्वरी अस्तित्वाच्या काही खुणा सांगितल्या जातात परमेश्वर आहे याच्या खुणा अचानक सुगंध येतो अचानक मंद वारा येतो अनाहत नाद ऐकू येतो बासरीचा मंजूळ स्वर कानी येतो वारीतल्या लोकांना अनुभव असतात कुठेही फुल नसतं पण अचानक सुगंध येतो आणि जिथं सुगंध आहे तिथं कृष्ण परमात्मा आहे दर्शन शास्त्र आहे भगवंत आपल्या अस्तित्वाची खूण देतोच देतो फक्त ती जाणून घेण्याची भावना असावी आणि मग नवविधातल्या सर्वश्रेष्ठ भक्तींमध्ये अशी एक भक्ती आहे त्या भक्तीकडे जाताना पहिली भक्ती तुकोबर आमचे भागवतकार सांगतात श्रवणम कीर्तनम आणि या कीर्तन भक्तीमध्ये असलेली नाम साधन ही भक्ती ती आम्हाला नित्य निखळ परमानंद दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून हाताने टाळी मुखाने नाम विठोबा वडघर मधल्या सगळ्याच लोकांचा उत्साह कीर्तनावरचं प्रेम आणि संतोष भाऊंचं नियोजन आयोजन सर्वच अप्रतिम आहे यात शंका नाही आपल्या सगळ्यांचा भाव पण खरं सांगू का वक्ता वक्तृत्व वक्तव्य आणि व्यक्तिमत्व कीर्तनकाराच्या वक्ता वक्तृत्व वक्तव्य आणि व्यक्तिमत्व यातलं वक्तव्य फक्त घ्यावं बाकी सगळं सोडून द्यावं कारण कीर्तनकार येतील जातील आणि ही गादी अनंत काळापासून आहे अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आणि या उज्ज्वल परंपरेचे आम्ही पायिक आहोत आशीर्वाद रूपाने आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय यामध्ये मी स्वतःला खूप भाग्यवान समजते तुकोबरायांच्या या अभंगावर चिंतन करत असताना अभंग गोड आहे 4 चरणांचा आहे हरीची या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहणे संसार उद्वेग जडो नेदी पांग देवराव असो द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीच
न लगे वाहणे संसार उद्वेग चढोने दीपांग देवराव. भागवतामध्ये नवविधा भक्तीचा उल्लेख आहे. श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथामध्ये कथा आहे. प्रल्हादानी आपल्या पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपूला नवविधा भक्ती पटवून सांगितली. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. श्रवण भक्ती पहिली आहे. का हो? मूल जन्माला आल्यानंतर लगेच बोलायला सुरुवात करतं का? नाही, पहिल्यांदा आजूबाजूच्या जगाचा कानोसा घेतं, ऐकायला सुरुवात करतं, मग हळूहळू बोलायला सुरुवात करतं. पहिली भक्ती आहे श्रवण. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुख नांदे. मनाचा मारू न करता, इंद्रियांना त्रास सुद्धा न देता माऊली काय म्हणते, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. श्रवण भक्तीचं महात्म्य आमच्या सगळ्या संतांनी पटवून दिलंय. आणि त्या पुढची भक्ती जी आपण आता करतो, कीर्तने महादोष जाती, कीर्तन चांग होय अंग, असा महिमा कीर्तन भक्तीचा आहे की तुकोबराय म्हणतात, ब्रह्मज्ञाना हाती घुटवीन लाळ ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. काय संतांचा दृढ विश्वास आहे बघा या नामभक्ती विषयीचा. म्हणून कलियुगामध्ये तुम्हाला मला तारणारं एकमेव साधन आहे. बाकी सगळं आपण करूया, व्यवहार उत्तम करूया, प्रपंच नेटका करूया, भरपूर पैसा, जे काही प्रत्येकाला जे हवंय ते सगळं मिळवायचंय. पण हे करत असताना तुमच्या माझ्या जीवनाचा पाया जर भक्तीचा असेल तर आयुष्यात कितीही संकट आली, आणि आयुष्याचं नावच संघर्ष आहे ना. आपण ECG कुणाचा कधी काढताना बघितलंय का? ECG मशीन, त्या ECG मशीनच्या रेषा बघितल्यात का? ती रेष कधी सरळ असते का जिवंत माणसाची? तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत ती रेष वर खालीच चालू राहते. एकदा का ती रेष सरळ झाली की श्वास संपला, जीवन संपलं. मग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन हे तुकोबांनी सांगून दिलंय. मग कशासाठी मुडदूस चेहरे करून आम्ही जगायचं? संघर्ष प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला सहन करायचंय. आलिया भोगासी सगळं सहन करायचंय. आपलीच कर्म फळ आहेत, ती फळं आपण इथे भोगतोय. दुसरं काय आहे? कुणाला निंदा करायची, कुणाला द्वेष द्यायचा, कुणाला बोल लावायचा? एखाद्याला दुखवण्याकरता तुमची माझी योजना भगवंतांनी केली आहे का? नाही ना. मग हे सगळं जाणीव ठेवावी आणि भगवंताशी असं विलक्षण वेगळं आगळं नातं जोडावं की ते आम्हाला श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाईल. म्हणून तुकोबरायांनी एक नातं भगवंताशी जोडलं शेवटच्या चरणात. भैरवी दीपांग जडोने दीपांग देव राम न लगे वाने संसार जोरदार. क्या बात. बरं, या मंडळींना विचारलं ना राग कुठला होता, नाही माहिती म्हणतात. हे इतकं विलक्षण आहे सगळ्यांचं बरं का. संतोष भाऊ सुद्धा आता गाणं शिकतायत गेल्या 2 वर्षांपासून ना मला. हो ना. त्यामुळे यंदा दिसलेत ते माईक समोर. गोरक्षनाथ महाराजांचं सुद्धा मोठेपण यातच आहे की यांना शास्त्र विचारलं त्यामागचं राग कुठला, वादी संवादी काय, वर्जस्वर कुठले, काही माहिती नाही. पण गळ्याची जात आणि भगवंतांनी दिलेला हा प्रसाद, ती मंडळी ही सगळी